मी जो तुम्हाला खाली फोटो दाखवतोय ना, या फोटोला थोडं झूम करून पहा. हा फोटो आहे आपल्या हेकण्या सध्याचा. ऍडव्होकेट वकील साहेब यांची जी अवस्था झाली आहे ना, शिंदेच्या शिवसेनेने केलेली आहे. आता शिंदेच्या शिवसेनेने एवढा का धुतला, एवढा का तुडवलाय ना, की याला ऍडमिट करण्याची वेळ आली. आणि का धुतलाय हे सांगतो तुम्हाला. यांनी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला, भ्रष्टाचार केला होता यांनी बँकेमध्ये, आणि त्या बँकेला लुटून खाल्लं होतं या हेकण्या सध्यानं. म्हणून शिंदेच्या शिवसेनेने याला बेकार तुडवला. काय असतं माहिती का, गोरगरीब जनतेचा तळतळाट लागतो बरं का, हे खरं आहे. थोडा लेट लागतो पण तळतळाट लागतो, हे मात्र नक्कीच. हेकण्या सध्याने कित्येक दिवसापासून मराठ्यांचा विरोध केला. गोरगरीब लेकरांचं जेव्हा चांगलं होणार होतं तेव्हा त्या GR ला विरोध केला यांनी. आणि काय असतं, जेव्हा पापाचा घडा भरतो ना, जेव्हा पापाचा माठ भरतो तेव्हा देव सुद्धा माफ करत नाही. आणि या हेकण्या सध्याचा भ्रष्टाचार बाहेर आला. या हेकण्या सध्याचा घोटाळा शिंदेच्या शिवसेनेनं बाहेर काढला आणि याला मोकार तुडवला. मित्रांनो, काय असतं माहिती का, कर्म आहे ना कर्म. तुम्हाला जनतेसाठी लढता नाही आलं, लढू नका. गोरगरिबांची कामं करता नाही आली, करू नका. फक्त गोरगरीब जनतेच्या ताटात माती कालवण्याचं काम करू नका. कारण उपरवाला सब देख रहा है. जेव्हा उपरवाला सगळं बघत आहे ना, तेव्हा एक ना एक दिवस तुमच्या पापाचे घडे भरले जातील. आणि जेव्हा पापाचा माठ भरेल ना, तेव्हा देव सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. आणि हा हेकण्या सध्या आता त्याच्या कर्माची फळं भोगतोय. जय शिवराय.